जय जवान जय किसान। फडणवीस मामा, मी तुमचा भासा होय, तुमच्या लाडक्या बहिणीचा पोरगा, म्हणजे तुमचा मी भासा। मामा, तुम्ही कर्जमाफी करत नाही, मालाले भाव देत नाही, मग तुम्ही करता काय ते सांगा मला। तुम्ही करता काय? मग उद्योगपत्याचं कर्ज माफ करता तुम्ही, आहे नाही काय? उद्योगपत्यांचे धुता तुम्ही, पण रडता शेतकऱ्याचे डोळे पुसत ना। असं कसं हो तुमचं सरकार? असं कसं तुमचं सरकार फडणवीस मामा? मामा, मला एक सांगा, शेतकरी जिजाजी तुमचा मरून राहिला, झाडाच्या फांदीला अटकून राहिला, कर्जाच्या बाई मरून राहिला, हो मालाले भाव नाही आहे तिच्या बाई मरून राहिला, आणि पावसाच्या मुळे पीक झोपून गेली, खराब झाली, तर ज्याच्या जवळून कर्ज घेतलं ना ते कड्या वाजून राहिल्या दरवाजाच्या, हाय का रे श्याम्या, हाय का रे गोम्या? मग विचार करा फडणवीस मामा, तुम्ही मालाले भाव नाही देऊन राहिले हो, तर कर्जमाफी तर जाऊ द्या चुल्यात, पण मालाले भाव नाही देऊन राहिले तुम्ही मामा। असं कसं हो तुमचं सरकार? माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हे फडणवीस मामा फक्त शेतकरी जिजाजीले फक्त रडवण्याचं काम करत आहे। मरे ना, आपल्या बहिणी विधवा होय ना, काहीच घेणदेण नाही, कारण फडणवीस मामा स्वतःच्या बहिणीले विधवा करत आहे, कुंकू पुसत आहे। विचार करा, मला माझ्या महाराष्ट्रातल्या फडणवीस मामाच्या लाडक्या बहिणींना मला एकच म्हणायचं आहे का तुमचा जो भाऊ करून राहिला हे बरोबर करून राहिला काय? तुमचा जो भाऊ पहिले वादे केले होते ते पूर्ण केले काय? अरे तुमचा भाऊ मालाला भाव देत नाही, कर्जमाफी तर जाऊ द्या, 140 रुपये किलो तेल नेऊन टाकलं हो, 3000 रुपये सोयाबीन आहे। मला सांग, महाराष्ट्रातली मुख्यमंत्र्याची लाडकी बहिणी, तुझ्या शेतकरी नवरा कसा जगून राहिला, कसा शेती करून राहिला, भा नाही का तुले? त्या भावाला निरोप दे, सांग हात जोडून का दादा लाडक्या बहिणीले 500 कमी दे, पण तुझ्या जवळच्या शेतातल्या मालाले भाव दे। म्हण तू असं, कारण तू म्हणशील ना तो त्या भाऊ ऐकन तरी, कारण शेतकरी जिजाजीच्या मनानं ऐकून राहिला नाही त्या भाऊ। तू तरी ऐक आणि तू तरी सांग त्या भावाले, कारण शेतकरी नवऱ्याची गत तुलाच माहित आहे, त्या नवऱ्याची गत नाही तर एक दिवस असा येईन ते कुंकू पुसून जाईन आणि तू विधवा होशील, आणि विधवा बनवण्याचं काम त्या लाडका भाऊ करून राहिला। तुला तुझ्या कुंकू नटवायचं असन, हमेशासाठी नटवायचं असन भांगामध्ये, तर तुझ्या शेतकरी नवऱ्याला वाचवा लागन, आणि त्या लाडक्या भावाले म्हण का दादा 500 कमी दे लाडक्या बहिणीचे, पण शेतातल्या मालाले भाव दे। तू कर्जमाफी नसन करत तर नको करू, पण शेतातल्या मालाले भाव दे असं म्हण तू, त्या मनानं तरी ऐकन। कारण आमचा शेतकरी बाप हा रस्त्यावर उतरून त्याला बेवकूफ बनवलं, त्याला चुत्यानंदन बनवलं, त्याच्या मालाले भाव नाही आहे, त्याची कर्जमाफी होत नाही, 50,000 रुपये हेक्टर नापिकीचे भेटत नाही त्याला। मग तू विचार कर, महाराष्ट्रातली मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण त्या भावाऊ कसा करून राहिला अत्याचार तुझ्या शेतकरी नवऱ्यावर, समजलं काय? अहो माऊले, सांग भावाले जाऊन का दादा एवढं नको करू रे अत्याचार, माया कुंकू पुसवायला निघाला काय तू, मला विधवा बनवतं काय, त्या भासाईले पोरके करतं काय? कसंही खाऊन आलं दादा, सुखाने खाऊ दे, म्हणणं जाणं जाऊन सांग ना त्या मुख्यमंत्री भावाले। कारण तुझ्या शेतकरी नवरा मोर्चा काढला होता त्यानं कर्जमाफीसाठी, त्याला चॉकलेट देऊन घरी पाठवलं तुझ्या भावानं,
विचार कर. म्हणून सांगतो तुले, महाराष्ट्रातली लाडकी बहीण आता त्या भावावर विश्वास राहिला नाही शेतकऱ्याचा, तर तूच विचार कर का मालाला भाव भेटन, या शेतकऱ्याची कर्जमाफी होईल, या 50,000 रुपये हेक्टर त्याला नापिकीचे भेटन का नाही, का बस घ्या लागन शेतकऱ्याला फाशी आणि मरा लागन आत्महत्या करून. सांग मावले, सांग जाऊन त्या भावाले. माया महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनो, जा रे, हात जोडून विनंती करतो. कारण आत्महत्या शेतकरी भरपूर करून राहिला. कोणी कर्जाबाई करतो, कोणी मालाले भावने भेटून राहिला त्याच्याबाई करतो, कोणी कसा करून राहिला. कारण 140 किलो तेल झालं, 140 रुपये किलो तेल झालं, 3,000 रुपये सोयाबीन. अरे लोकांचं गव्हर्नमेंट लोकांचं 8वं वेतन चालू झालं आता. त्याचे 2 ते 3 लाख रुपये पगार आहे त्याचे महिन्याचे. आणि 2007 मध्ये 5 मध्ये सोयाबीन होतं 3,000, आताही 3,000 आहे. 2025 ला आता 26 लाख, तेव्हाही 3,000 राहील. काय करणार तरक्की शेतकरी, कसा करणार, लेकरं बायले कसं पोसन, बायकायले कसं पोसन, स्वतःचे स्वप्न साकार कसे करणार शेतकरी ते सांगा. कसे करणार. अरे शेतकऱ्याला स्वप्न नाही आहे का रे, शेतकऱ्याला जगायचं नाही आहे का रे चांगलं. त्याला स्वप्न नाही आहे का, त्याला घर नाही आहे का चांगलं, तुमच्यासारखं त्याला 4 चाकीत घुमायचं नाही आहे का रे. तसा फडणवीस मामा 40 ते 50 लाखाच्या बेडवर झोपते, तसं त्याला झोपायचं नाही आहे का रे बेडवर चांगल्या. अरे तसे तुम्ही तुपाचं खाता तर तुपाचं खायचं आहे रे बाबा, त्याचे स्वप्न साकार करू देणार रे त्याले. काय लढवता, तिच्या मालाला भाव दे ना. कसं हो सरकार, याच्यासाठीच निवडून दिला का तुम्हाला मामा, याच्यासाठीच निवडून दिला का तुम्हाला, का तुमचे जे वादे होते पूर्ण करणार म्हणून आमच्या शेतकरी बाबांना तुम्ही मदत केले, तुमच्या लाडक्या बहिणीने तुम्हाला मत दिले. अरे किती विचार बेकार आहो तुमचे मामा. फडणवीस मामा, हात जोडून विनंती करतो, तुमचा शेतकरी जिजाजी मरून राहिला बरं, त्याला वाचवा, त्यातल्याची आत्महत्या वाचवा, त्याचं घर पोरकं होऊन राहिलं. आणि तुम्हीच वाचवणार नाही तर कोण वाचवणार मामा ते सांगा मला. माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकरी बापांनो आणि माझ्या बहिणींनो, मला एकच सांगा की आपण फडणवीस मामांना निवडून आणलं, त्यांनी वादे पूर्ण केले नाही. का नाही केले माहिती आहे काय, कारण ते पहिलेचे तसेच आहे. ते बोलते ते करत नाही, गिरगिटवाले रंग बदलवते. उगाच आपण गिरगिटच्या त्या प्राण्याला बदनाम केला आहे, पण मामा माया जास्त रंग बदलवते. समजला काय, माया फडणवीस मामा जास्त रंग बदलवते. करा विश्वास आता मामावर, माया शेतकरी बापांना करा मामावर विश्वास. कमेंट करून सांगा. कारण शेतकरी मामा हे उद्योगपत्यांचं कर्ज माफ करू शकते, पण रडता शेतकऱ्याचे डोळे पुसू शकत नाही. कारण हेच उद्योगपत्यांचे गांड्या धुणारे लोक आहेत, पण रडता शेतकऱ्याचे डोळे पुसणारे लोक नाही आहे. म्हणून सांगून राहिलो मी, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जाती जाती धर्मात वाटू नका. आता जिल्हा परिषदचं इलेक्शन येणार, तर त्यांना सांगा 30 जून 2026 पर्यंत आमच्या घरी आम्हाला फडणवीस मामाचा कार्यकर्ता दिसला पाहिजे नाही. आपल्या घरासमोर पाट्या लावून ठेवा. 30 जून 2026 पर्यंत आमच्या घरासमोर फडणवीस मामाचा कार्यकर्ता कोणी शुभचिंतक दिसायला हवा नसावा. शेतकऱ्याच्या घरापाशी डायरेक्ट लिहून ठेवा. म्हणजे काय होणार, फडणवीस मामाला समजून जाईल का नाही शेतकरी आता जागे झाले. म्हणून सांगून राहिलो माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बापांनो आणि माया बहिणींनो, कारण जोपर्यंत संघटित होणार नाही शेतकरी, तोपर्यंत त्याच्या मालाला भाव भेटणार नाही. अबे कुठपर्यंत कर्जमाफी करण, कुठपर्यंत कर्जमाफी करण. आता तर मेन कर्जमाफी व्हायला पाहिजे होती,
कारण दुष्काळग्रस्त पावसामुळे शेतकरी बर्बाद झाला। आता कर्जमाफी गरजेची होती, पण हा माणूस माफी करणार नाही, पण हा माणूस मालाले भाव देणार नाही। मग विचार करा, हा माणूस बोलतो ते करतो काय? अरे तुम्हाला शर्म वाटायला पाहिजे। अशा मानवांना निवडून देता तुम्ही दारू आणि मटण ह्या घोसात आणि दाबून देता त्याचं बटन। जेव्हा नशा उतरून जाते तेव्हा म्हणता काय झालं बापा, काय झालं बापा, कोणाला मत दिलं, कर्जमाफीने झाली, मालाला भाव नाही भेटला। मग जाग येते, मग रस्त्यावर निघतात। त्याच्यापेक्षा आपण विचारानं आपलं मत बहुमूल आहे, त्या कारणानं कोणाला विकल्या जाऊ नका। सरकार आणायचं असं तर शेतकऱ्याचा आणा, शेतकऱ्याच्या गरीब पोराला निवडून द्या। कारण असे खाते पिते लोकांना निवडून देता ते हिंदू खतरे में है म्हणते। विचार करा, त्याचा बुडापासून तर शेड्यापर्यंत त्याचेच लोक आहे, तरी हिंदू खतरे में आहे। काँग्रेसच्या वेळेस हिंदू खतरे में नव्हतं, बुडापासून तर शेंड्यापर्यंत त्याचेच लोक असताना हिंदू खतरे में आहेत। विचार करा तुम्ही, बटोगे तर कटोगे, ह्या गोष्टीने हे वाया गेलेले आहे। धर्माचं पहिले भांडणं लागायचे, आता जातीत लावून राहिले। माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी बापांनो आणि माझ्या भगिनींनो, आता तरी डोळे उघडा, आता तरी उघडा, नाहीतर एक दिवस असा येईल भीक मागायची पाळी येणार। भीक पण देणार नाही कोणी, समजलं काय? माझ्या महाराष्ट्रातल्या भगिनींनो आणि माझ्या शेतकरी बापांनो, हा फडणवीस मामापर्यंत गेला पाहिजे। व्हिडिओ शेअर करा, फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। जय जवान जय किसान।